अवतीभोवतीचा गडद अंधार स्पष्ट सांगत होता की आज अमावस्या आहे, कारण आकाशात चंद्रही दिसत नव्हता. बघता बघता गाडी गावात शिरली, पण तरी देखील सर्वत्र अंधार दिसत होता. हे चित्र बघून रतनने अंदाज लावला की गावातील लाईट गेली असावी बहुतेक. तो आपला गाडी चालवत राहिला. पुढे काही अंतरावर 2 रस्ते लागल्यावर त्यानं गाडी थांबवली. नेमकं आपण कुठल्या रस्त्यानं आलो होतो हे त्याच्या लक्षातच येईना. कुणाला विचारावं तर आजूबाजूलाही कोणी दिसेना. खिशात हात घालून त्याने मोबाईल बाहेर काढला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण चार्जिंग नसल्यानं तो केव्हाच बंद झाला होता. आता मात्र काय करावं त्याला समजत नव्हतं. तितक्यात कानावर कुणाच्या तरी खोकळण्याचा आवाज आला. गाडीचं हँडल फिरवून त्यानं लाईटच्या प्रकाशात समोरच्या बाजूला नीट न्याहाळून बघण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच दिसलं नाही. तोच एकदम कानाजवळ खोकळण्याचा आवाज आल्यानं त्याचा जीव धाडकन उडाला. गाडीच्या मागच्या बाजूने येणारा एक माणूस त्याच्या जवळून अगदी मंद गतीनं पुढे जात होता.